श्री स्वामी समर्थ. स्वामी शिदूर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या नित्यसेवेत आपण तारक मंत्राचं पठण नेहमीच करतो. संकल्पयुक्त पण आपण तारक मंत्राचं पठण करतो. पण काही वेळेला तारक मंत्राची संकल्पयुक्त सेवा करून पण आपल्याला अनुभव येत नाही. आपल्या काही चुकांमुळे आपल्याला या सेवेचा अनुभव येत नाही. आपण कोणत्या चुका करतो याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तारक मंत्र हा प्रभावी आणि आपल्याला बळ देणारा मंत्र आहे. तारक म्हणजे तारणारा, सगळ्या संकटातून आपल्याला वाचवणारा आणि मार्ग दाखवणारा. स्वामींच्या तारक मंत्राचे रोज पठण करावे. बऱ्याच दिवसापासून एखादी इच्छा पूर्ण होत नसेल, एखादे काम अडून राहिलेले असेल, अशा वेळेला संकल्पयुक्त तारक मंत्राची सेवा करावी. नित्यसेवेत आपल्याला कोणताही संकल्प करण्याची गरज नसते, पण ज्यावेळी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता त्यावेळी तुमची अखंड सेवा करेन असे बोलू नये. कारण विटाळ, सुतक, कुठे बाहेरगावी जाणे यामुळे आपल्या सेवेत खंड पडू शकतो. त्यामुळे मी यथाशक्ती सेवा करेन असे बोलावे. संकल्प करताना आपण किती दिवस, आपल्या कोणत्या इच्छेसाठी आणि किती वेळा तारक मंत्राचं पठण करणार आहोत हे स्वामींना सांगायचे आहे. तारक मंत्राचं पठण शक्यतो देवघरासमोर बसूनच करावे. आणि देवघरासमोर बसून करणे शक्य नसेल तर कोणत्याही स्वच्छ जागेवर बसून तुम्ही हे पठण करू शकता. संकल्पयुक्त सेवा करताना आसन घेऊन मांडी घालून बसावे. शारीरिक तक्रारींमुळे जमिनीवर मांडी घालून बसणे शक्य होत नसेल तर खुर्चीवर बसूनही सेवा करू शकता. पण खुर्चीवर बसून सेवा करताना आसन त्यावर टाकावे, नंतर बसावे. संकल्पयुक्त सेवा करताना 11 वेळा किंवा 21 वेळा तरी तारक मंत्राचे पठण करावे. पण नित्यसेवेत तुम्ही तारक मंत्राचे पठण करत असाल तर 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा पठण केले तरी चालेल. तुम्ही जेवढ्या या मंत्राचे पठण कराल तेवढी या मंत्राची ऊर्जा वाढून ती आपल्याला मिळेल. तारक मंत्र शांत आणि मन लावून पठण करावा. तारक मंत्राच्या एक एक शब्दाचा अर्थ समजून घ्यावा. त्याचे उच्चार स्पष्ट आणि स्वतःला ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजात तारक मंत्राचे पठण करावे. तारक मंत्राचे तीर्थ बनवताना एका पेल्यात पाणी घेऊन 1 किंवा 2 अगरबत्ती लावाव्यात. आपला उजवा हात पेल्यावर ठेवून तारक मंत्र म्हणण्यास सुरुवात करावी. आपण तारक मंत्र जेवढ्या वेळा बोलणार आहोत ते पूर्ण होईपर्यंत हात पेल्यावरून काढू नये. तारक मंत्राचे पठण करताना मध्येच उठू नये, कोणाशी बोलू नये. नित्यसेवेत किंवा संकल्पयुक्त सेवा करताना एका बैठकीतच तारक मंत्र म्हणावा. तारक मंत्र 11 किंवा 21 वेळा म्हणणार असाल तर त्याची मोजणी नीट करावी. एखाद्या वेळी आपण जास्त वेळा म्हटला तरी चालेल, पण संकल्पयुक्त सेवा करताना तारक मंत्राची मोजणी कमी होता कामा नये. तुम्ही संकल्प करताना जेवढ्या वेळा तारक मंत्र म्हणणार आहात हे सांगितलेलं असेल तेवढ्या वेळा तुम्हाला बोलणे आवश्यक आहे. तारक मंत्र म्हणताना जी अगरबत्ती लावलेली असेल त्याची रक्षा फेकू नये, ती एका डबीत भरून ठेवा. रोज ही रक्षा आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या कपाळाला लावावी. घरात एखादी व्यक्ती तारक मंत्राचे तीर्थ पिण्यास नकार देत असेल तर अशा वेळेला त्या व्यक्तीच्या शाकाहारी जेवणात किंवा पाण्यात हे तीर्थ मिसळून त्यांना देऊ शकता. तारक मंत्राचे तीर्थ फेकले जाणार नाही याची काळजी घ्यावी. घरात कोणाला मासिक धर्म असेल तर अशा स्त्रीला हे तीर्थ देऊ नये. किंवा घरात विटाळ किंवा मासिक धर्म कोणाला असेल तर ही सेवा करू नये. नित्यसेवा किंवा संकल्पयुक्त सेवा करताना मांसाहार करून ही सेवा करू नये. संकल्पयुक्त सेवा करताना परान्न टाळावे. परान्न जेवणाने आपल्याला अनेक दोष लागतात. तारक मंत्राचं तीर्थ बनवताना जो पेला घेतला असेल तो जमिनीवर न ठेवता एखाद्या प्लेटवर किंवा पाटावर ठेवावा. तारक मंत्र आपल्याला पाठ असेल तर 10-15 मिनिटात आपली ही सेवा होते. हे काही नियम नित्यसेवेत आणि संकल्पयुक्त सेवा करताना पाळले पाहिजेत. त्यामुळे तारक मंत्राच्या सेवेची नक्कीच प्रचिती येते. अनेक संकटातून मार्ग काढण्यासाठी, आपली इच्छापूर्तीसाठी तारक मंत्राची ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. काही नियमांचे पालन करून सेवा केल्यास आपल्याला त्याची फलश्रुती लवकर मिळते. तारक मंत्र हा स्वामींनी दिलेली त्यांच्या भक्तांसाठी अनमोल भेट आहे. व्हिडिओत सांगितलेल्या चुका तुमच्याकडून होत असतील तर आजपासून त्याच्यात बदल करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.